नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. तुम्हाला तर कल्पनाच आहे, मी अपक्ष उमेदवार माझ्या मुलगीला या पंचायत समितीमध्ये उभी केलेली आहे. आज प्रचार करता वेळी आम्हाला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे. आज दिवापटे साहेबांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे. जाऊन तिथं लोक सांगतात नाही कुठल्या परिस्थितीत तुम्हाला आम्ही मत देणारच आणि तुमची सीट निवडून येणारच, अशा मोडवर आता येऊन आम्ही थांबलेलो आहोत. नामांतराचा प्रश्न तुम्हाला कल्पना असेल, मूल जन्माला आल्यानंतर नाव देतात ते सगळीकडे आपल्या आता हिंदू समाजाची परंपराच आहे. पण आज काय झालं आहे, विमानतळ 25 डिसेंबरला चालू झाला, आज 26 जानेवारी होऊन गेलेली आहे. एक महिना गेला तरी पण दिबाळ साहेबांचं नाव देत नाही. त्याच्यामध्ये कारण समजायला आज मार्ग नाही. सर्व येतात, मोदी साहेब येतात, फडणवीस साहेब येतात, आश्वास देतात आमची प्रक्रिया चालू आहे. प्रक्रिया चालू कशाबद्दल प्रक्रिया चालू आहे? तुमच्या मनात जर दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचं असतं तर आजपर्यंत दिलं असतं. म्हणून यांच्या मनात कुठल्याही परिस्थितीत दिबा पाटलाचं नाव यामध्ये द्यायची इच्छा नाही. आमचा पहिला प्राधान्य लोकनेते दिबा पाटील साहेबांचं जोपर्यंत या विमानतळाला नाव लागत नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांना मत देणार नाही, ही आपल्या सर्व लोकांची भावना झालेली आहे. आणि जोपर्यंत नाव देत नाही, आमची सीट लागल्यानंतर पहिला आमचा विमानतळाच्या गेटवर मोर्चा असणार आहे आणि हा मोर्चा शांततेच्या मार्गाने पहिल्यांदा होईल. टप वाटण्याचा हा प्रश्नच येत नाही. आज ही निवडणूक वेगळ्या मोडवर आलेली आहे की वेगळं बोलायला आहे. आज ही निवडणूक सत्ताधारी विरुद्ध दिबा, एका साईडला पक्षाचे विचार, भाजपचे विचार आणि दुसऱ्याला दिबांचे विचार, ही विचारांची लढाई आहे. आज लोकांना दिबांचे विचार लोकांच्या मनापर्यंत आणि घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम ही माझी मुलगी करत आहे. कारण आजपर्यंत सर्व जे काही मिळालेलं आहे ते दिबांच्या पुण्यामुळे मिळालेलं आहे. मग ते 5.5% असो, 22% असो, जे काय आहे कुणाला जमलं नाही ते दिबा पाटील साहेबांनी आपल्यासाठी हे करून ठेवलेलं आहे. आता लोकांना आवाहन करणार म्हणजे आता तुम्हाला तर माहीत आहे, दिबा जसं मोदी साहेबांनी स्मार्ट सिटी आणल्या तसं दिबांचं म्हणणं होतं स्मार्ट विलेज पण व्हायला पाहिजे. आता स्मार्ट विलेज म्हणजे का? स्मार्ट विलेज म्हणजे आम्हाला काय पाहिजे असतं, आम्ही खेड्यातली लोक, आज आमच्या झोपड्या होत्या, शेती होती, तलाव होता, विहिरी होत्या, ते सर्व गेलं आणि शिरकोळ मुलं आज आमची घरं वगैरे सुद्धा बिल्डिंगमध्ये आलं. पण पाण्याचा प्रश्न, मूलभूत प्रश्न जो आजपर्यंत आमच्या वडघर विभागाला सातत्यानं सतावत आहे. आज आमच्या गावामध्ये 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही ना. आला तर आज एका आलेला सोडतात, उद्या दुसऱ्या आलेला सोडतात. एक होतं असताना आज तुम्हाला कल्पना नसेल पाण्याचा 1-1 लाख रुपये बिल येतोय. आता तुम्हीच सांगा, शिडको आम्हाला मूलभूत सुविधा देत असेल तर पाण्याचा प्रश्न त्याही सोडवला पाहिजे. नळ दिले पण आमच्या विहिरी बुंदले, तुम्ही आमचे तलाव बुंदले, त्यामुळे आमची नैसर्गिक स्रोत असल्यामुळे आम्हाला कुठेही पाण्यासाठी पैसा भरावा लागत नव्हता. म्हणून आमची पहिली मागणी असेल, शिडकोने आम्हाला या पाण्यासाठी तर पाणी द्यायलाच पाहिजे ना. त्याचं येणारं बिल, आता ही MJ कडून पाणी पुरवठा होता आपला, ही संस्था आहे, त्यांना तर पैशाशी मतलब आहे, बिल तर कोणी द्यायला पाहिजे. म्हणून या पुढाऱ्यांना आणि सत्तारा समजत नाही आपण कुठे मोर्चा करावा. आम्ही म्हणून लोकांना सांगतो, आज आपल्याला जर पाण्यापट्टी आणि जो बिल वाचवा असेल तर पहिला शिडकोला आपण प्रश्न विचारायला पाहिजे. आज तुम्ही आमचे नैसर्गिक स्रोत जर बंद केलं तर पाण्याची व्यवस्था करण्याचं काम हा तुमचं आहे. तुम्ही जर आम्हाला नळ दिला असेल तर जो पाणीपट्टी बिल येत असेल तो तुम्ही भरावा पाहिजे. म्हणून पहिला माझा चिरकोट मोर्चा असणार व हंडा मोर्चा असणार पंचायत समिती शिडकोवर. जोपर्यंत आम्हाला पाणी बिल माफ होत नाही तोपर्यंत यांना आम्ही गप्प बसून देणार नाही. खरोखर जाणवलं म्हणजे आमच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. त्या दिवशी आम्ही प्रचाराला वडघरमध्ये गेलो होतो. आज त्या माय माऊल्या असतील. आज तुम्हाला सांगतो मी, वडघर आणि पनवेल किती अंतर आहे हो. वडघर ग्रामपंचायत, पनवेल महानगर 2 मिनिटाचं अंतर नाही. पनवेलमध्ये पाणी तर वडघर पाणी नाही. तसंच वडघरमध्ये जी वर्षानुवर्षे इथं राहतात भूमिपुत्र, त्यांना पाणी का मिळत नाही? आज त्यांनी तो प्रश्न उठला, त्यांना मी सांगितला आपलं नियोजन सत्ताधारी येतात, आम्ही पाणी देऊ, बालजी साहेब असतील, दुसरे कोण असतील, अहो त्यांचं नियोजनच चुकतंय ना. पाणी देणारे कोण? पाणी देणारी संस्था आहे MGP कडे जाऊन आपण ते शिडकोच्या माध्यमातून पाणी द्यायला पाहिजे होता, परंतु देत नाही. का देत नाही? आपण त्यांना तुम्ही प्रश्न विचारत असेल. आज त्या दिवशी आम्ही गेलो, त्यांना सांगला कुठल्या परिस्थितीमध्ये आमची जर सलोनी राऊत निवडून आली तर तुम्हाला आम्ही शिडकोवर हंडा मोर्चा काढणार आणि पंचायत हंडा मोर्चा काढणार, कुठल्या परिस्थितीत तुम्हाला पाणी मिळवून देणार. म्हणजे त्यांना आज माझी ती व्हिडिओ पण व्हायरल झालेली आहे. मी काय मोठा नेता नाही, मी एक संघर्ष करणारा नेता आहे. मी दिबा पाटलापासून सर्व संघर्षाचं मी शिकलेलो आहे. आणि मी मोठं आश्वासन देत नाही, मी तुमच्या माध्यमातून हे करणार आहे.
जर लोकांनी मला साथ दिली तर लोकांचं नेतृत्व मी जरूर करेन. विजय तर होणारच हो. तो दिबा पाटलांचे विचार आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचे काम आम्ही करत आहोत. तुम्हाला कल्पना असेल 1970 साली जमिनी ॲक्वायर झाल्या, 86ला आमच्या लोकांना पेमेंट मिळालं. आज तात्या काही लोकांचे 12.5% रुपये मिळाले. त्यावेळी हे सत्ताधाऱ्यांना मला सांगायचं आहे, ज्यावेळी दिबा पाटील साहेब होते आम्हाला प्रत्येक कुटुंबाला 10 रुपयाचे 100 शेअर देणार होते. कुठे आहे ते शेअर? कुठे शेअर आहेत ते? का कोण आवाज उठवत नाही? तुम्ही जाऊन शिरकोला ते त्यांचे पॉईंट त्यामध्ये तुम्ही विचारा ना. स्वतः दिबा पाटील सांगितलं प्रत्येक कोणाला 100 शेअर देऊ. आधी एकही माणसाला शेअर दिलेला नाही. ही अशी लोक आपले नेते आपली फसवणूक करत आहेत. हे लोकांना समजावून सांगायला पाहिजे की 10 रुपयाचे 100 आहेत. आज विमानतळामध्ये जो फायदा होणार आहे तर 10 रुपयाचे 100 प्रत्येक कुटुंबाला जर शेअर मिळालं. आता 2 पैसे जोपर्यंत आज शेती तर गेलेली आहे, कामधंदा गेलेला आहे, शेअरच्या माध्यमातून 2 पैसे उत्पन्न मिळेल. परंतु हा मुद्दा त्याही उचलून दिलेला नाही आणि तो मुद्दा मला उचलून धरायचा आहे. आता शिकतोय तुम्हाला माहीत आहे 4 वेळा दुंगी बुलले. पहिलं आंदोलन मी केला आणि नंतर हे सर्व आमदार खासदार आलेले आहे. येतात सर्वे करतात आणि प्रत्येक कुटुंबाला पाचार देतात. याच्या पलीकडे काही नाही. ते फक्त भुलताफा देतात. येतात इथून नेतात उचलून चिंचपाड्याच्या शाळेमध्ये ठेवतात. 2-3 दिवस जेवण देतात. 2-3 दिवसानंतर पूर ओसवल्यानंतर मग ते सांगतात की आमची जिम्मेदारी नाही. शिडको कलेक्टर लढतो, कलेक्टर शिडको लढतो. तुम्ही डिक्लेअर तर करा ही जिम्मेदारी कुणाची आहे? आज कलेक्टर सांगतंय आमच्या येत नाही आणि शिडको आमच्या येत नाही. हा मध्यंतरी प्रश्न घेऊन ठेवलेला आहे. मग यांना कोणीतरी सत्याने जा विचारायला पाहिजे ना. आमचं पालकत्व कोण घेणार? शिडको घेणार का जिल्हा आपले कलेक्टर साहेब घेणार? हे निश्चित करा ना. आज कसं आम्हाला मध्यंतरी ठेवलेला आहे. त्याच्यामुळे हे आम्हाला हे आहेत ना गावांचा पुनर्वसन प्रश्न जो निर्माण झालेला. आज 10 गाव उठवली म्हणजे 5 गाव जे राहिलेले आहेत. आज विमानतळ चालूच आहे. आज न उद्या हा प्रश्न निर्माण होणारच आहे. तुम्हाला तर आमच्यावर टांगती चालू आहे. आणि जी गावं उठवली आणि जो पॅकेज दिला ना तो संपूर्ण भूल थापा देऊन दिलेला आहे. तुम्हाला माहीत असेल घरात 3 पट जागा दिली. 3 पट. आणि 3 पट म्हणजे काय? 3 पट म्हणजे काय? ही सर्व आपल्याला त्यांच्या अधिकारी लोकांनी आपल्या पुढाऱ्यांना शाळेसाठी असे कशासाठी यासाठी अशी भूखंड देऊन यांना गप्प केले. आता 3 पट मला सांगा. हा माझा घर आहे, आपण बसलो होतो आणि माझा अंगणा आहे. 3 पट माझा अंगणाचा पण तुम्ही हे करायला पाहिजे ना. अंगणा माझा आहे परंतु नाही ते आता पागोलीची जागा म्हणजे आपला जो घर असेल ना त्याच्या तिप्पट. अहो माझं घर आहे समजा 1 गुंठ्यामध्ये आणि 2 गुंठ माझी बाहेरची जागा आहे. मला तुम्ही बाहेरची जागा देत नाही मग तिप्पट होईल कशी? म्हणून माझा सुरुवातीला सत्ताधाऱ्यांना प्रश्न होता तुम्हाला जर द्यायचा असेल तर माझा गाव जो बसलेला आहे तो 1 एकरमध्ये असेल 2 एकरमध्ये असेल. आज आपण जन्माला आल्यापासून इथं गावठाण विस्तार झालेला नाही. आज एकाचे 2 हे बघा माझे वडील 2चे अशी 4 फॅमिली झाली. आम्ही काय करणार? आम्ही दुसऱ्यांची जागा विकत घेतल्या आमच्या सर्वेमध्ये बांधला आणि आज तुम्ही सांगता आमची घरं आणत घेऊन. हा कुठला न्याय? मग मी त्यांना एकच प्रश्न विचारला होता त्यावेळी आमच्या गावाचे तुम्ही मोजमाप करा. जर आमचा गाव 1 एकरमध्ये असेल तर 3 पट देताना 3 गावाच्या 3 एकर आम्हाला जागा द्या. मग त्यातून नियोजन आम्ही करू ना. रस्ते असतील नाले असतील. आज तुम्ही आमचं अंगणे घेतले, गल्या घेतल्या, रस्ते घेतले तर सांगता 3 पट. ही पूर्ण फसवणूक केलेली आहे. तिप्पट वगैरे काही नाही. आपली जागा आपल्याला दिलेली आहे. कोण कमी पडत नाही. लोक बरोबर आहेत हो. लोक इथं नेतृत्व करणं नेतृत्व कमी पडले, नेते कमी पडले. आपल्या ज्या मूलभूत समस्या आपल्या काय करणार गावातली लोकांना विचार न्याय घेण्याबाबत तुमच्या समस्या काय? आपले मोठमोठे नेते तिथं जाणार आणि सांगा आपलं ठरलंय. अहो काय ठरलंय लोकांना सांगा ना. किती लोकांना अद्याप प्लॉट मिळाले नाही. तुम्हाला तर आम्ही ती पत्रकार तुम्हाला तर कल्पना असेल अद्याप मिळाले हो. का मिळालं नाही? शेवट म्हणायचं ते म्हणून तरी माझ्या तर या राजकारण हा विषयच नव्हता. मी तर दिबाच्या आंदोलनातून घडलेला आहे आणि माझी मुली वेळोवेळी दिबाच्या आंदोलन असं तुम्हाला तर कल्पना असेल. तो काही घडल्या आणि मी या राजकारणात उतरलोय. माझी सीट लागणार 100% आणि मी हा नेता नाही होणार. मी आंदोलनाचाच नेता राहणार. कारण मला दिबांचा वारसा लाभलेला आहे. याच्या पुढे कुठेही कशा बाबतीत जो आंदोलन होईल त्यामध्ये हा गोवर्धन राहून सर्वात पहिला असेल. आता आम्ही तर काय पैशासमोर टिकू शकत नाही. त्यांच्याकडे आम्हा पैसा आहे, एकीकडे सत्ता आहे, एकीकडे दिबांचे विचार आहेत. आम्ही फक्त आता माझे वडील असतील माझा कुटुंब तुम्ही बघता माझ्याबरोबर कोण नाही. मी फक्त माझ्या कुटुंबाला आवाहन केला. माझं कुटुंब घेऊन मी माझ्या लोकांपर्यंत जात आहे. आज एकाचे 2, 2चे 4, 4चे 4,000 पर्यंत गेलेले
आहे. म्हणजे असं वातावरण झालेलं आमची सीट लागणार यामध्ये वादच नाही, कारण महाविकास आघाडी आहे. मग ते शेतकरी कामगार पक्ष प्रामुख्याने असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उभारा शिवसेना असेल, या सर्व पक्षांनी मला सपोर्ट केलेला आहे. कशासाठी केलेला आहे, तर जे काही इथं लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याची आमची कलकलीची विनंती आहे. आणि आम्ही निवडून आल्यानंतर हे सर्व प्रश्न घेऊन एक मोठा मोर्चा आम्ही महिलांना घेऊन इथे शिडकोळ काढणार आहोत. येणाऱ्या 7 फेब्रुवारीला जाऊन कब्बशी, खटारा आणि हाताच्या पंजा समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करून द्या. धन्यवाद. त्याच्यानंतर तुमच्या ज्या समस्या आहेत, पाण्याच्या असो, आरोग्य केंद्राच्या असो किंवा रस्ते, शाळा, त्याच्या सगळे प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करून देऊ. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.